तर मंडळी सकाळ सकाळी मामाची गाडी चालू होत नव्हती. मग काय मामा म्हणजे उतर आणि किक मार. एकाच किक मध्ये गाडी चालू झाली. तर जय शिवराम मित्रांनो, कामावरून सुटून मी चालू घरी जात असताना आमच्या मागे रॉकी लागलेला. जाऊ दे बाबा म्हणलं, खूपच काटाळा आलाय आज. जातो आता मला मार्केट मधून घ्यायचं होतं पनीर आणि दही. मग काय मंडळी आलो डेअरीवर, पनीर आणि दही घेऊन चाललो मी घरी. आल्याला सगळ्यात पहिले फ्रेश व्हायला गेलो. तेवढं त्या चण्याचं सालपट काढत होती, कारण की ते सत्तू मध्ये खूपच जास्त बेकार लागते, चव बदलून टाकतं सगळी. फ्रेश होऊन आल्यानंतर डोकं पुसत होतो, बघितलं तर काय केस खूपच जास्त गळत होती. ह्याचं लवकरच काहीतरी करावं लागन. मग काय मंडळी घेतला सत्तू बनवायला. काय बोलते, थोडं थोडं पनीर खाऊन तूच संपून टाकतोयस. तसं मंडळी आज घरी पनीरचे पराठे बनत आहेत. कधी तुम्ही ट्राय केलेत का पनीरचे पराठे खाऊन? काही लोक तर शॉक झाले असते, पनीरचे पराठे कोण बनवतं का? मग मंडळी आपला सत्तू आणि पनीरचे पराठे रेडी आहेत. मस्तपैकी तूप लावून घेतलं. तसं पनीर मध्ये 18 ते 20 ग्राम प्रोटीन असतं आणि कॅलरीज 260 ते 300 कॅलरीज असतात. पराठे तरी एक नंबर झालेले. तर मंडळी रात्रीचे वाजले 6. मी आणि तनिष चाललो जिमला. आज तनिषमुळे मी पण बायसेप ट्रायसेप वापस मारले. तसं तो वेगळं करणार, मी वेगळं करणार, मज्जा नाही, म्हणून मी म्हणलं वापस मारतो. तर मंडळी 7:30 वाजले. जिम संपून आम्ही चाललो घरी जात असताना मला मार्केट मधून केळी घ्यायचे होते, तर केळी घेऊन निघालो आम्ही घरी. तर मंडळी घरी आल्यानंतर मी घेतली केळी आणि चना मटकी. मंडळी जेवण वगैरे करून मी चाललो आता कामावर. कधी कधी असं वाटतंय काम वगैरे काहीच नाही, फक्त घरी पडून राहावं. तर सीन असा आहे, आज कमाएंगा तो कल खाएंगा. कामावर मी पोचलोय. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. शुभरात्री.